वसुबारस आणि धनतेरस नंतरचा हा दिवाळीत येणारा तिसरा दिवस असतो. नरक चतुर्दशी म्हणजेच नरकासूर नावाच्या माणसाच्या मरणाचा दिवस, अर्थात हा त्या माणसाच्या मरण्याचा दिवस नसून त्याच्यातील असलेल्या वाईट वृत्ती, वाईट गोष्टी, वाईट वागणूक, वाईट कर्म ह्यांचे मृत्यू दिवस आहे. नरकासुराचा वध केला गेला तो दिवस म्हणजेच नरक चतुर्दशीचा दिवस होता. आता आपण बघूया की एका माणसाच्या मरणाचा दिवस हा आपण का साजरी करतो, तोही एवढ्या उत्साहाने, रोषणाईने. काय बरं कारण असेल ह्या उत्सवाचे? चला तर आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पुराणात सांगितल्याप्रमाणे नरकासूर हा विष्णूचा मुलगा आहे. त्याच्या जन्मापासूनच इतिहास हा चांगला होता. म्हणजे तो जन्मापासून एक चांगला व्यक्ती होता. परंतु काही काळानंतर त्याची एका मुरारी राक्षसाशी मैत्री झाली आणि ती खूप घट्ट मैत्री होती. ते जास्त वेळ सोबत घालवत असत, प्रत्येक काम सोबत करीत असत. पण यामुळे त्याच्यात राक्षसमधील वाईट गुण येऊ लागले. तो राक्षसांप्रमाणे वागू लागला, लोकांवर अन्याय करू लागला, ऋषीमुनींना त्रास देऊ लागला. त्या दोघांनी मिळून खूप युद्ध केलीत. त्यात खूप लोकांचे प्राणही गेले. अर्थात ते युद्ध चांगल्या गोष्टीसाठी नव्हते. त्याने ब्रह्मदेवाची आराधना, तप करून वरदान मिळवले होते की त्याचा मृत्यू हा देवाकडून होणार नाही, म्हणून तो युद्धामध्ये सुद्धा हरत नव्हता. त्याने आता सर्वसामान्य लोकांना सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्याचा अपराजितचा अहंकार खूप वाढला होता. त्याने आता स्त्रियांना सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली होती. एकदा त्याने त्याच्या मित्रांच्या सांगण्यावरून म्हणजेच मुरारीच्या सांगण्यावरून 16,000 सहस्त्र बायकांना बंदिस्त केले आणि त्यांना तो छेडू लागला, त्रास देऊ लागला. त्या बायकांनी कृष्णास मदतीस बोलावले. कृष्णाची मनोभावे नामस्मरण केले व त्यांच्या ह्या हाकेला कृष्णाला त्यांना वाचवण्यासाठी तेथे यावे लागले. जेव्हा कृष्ण त्यांच्या महालात शिरला तेव्हा त्याला त्याच्या मृत्यूजवळ आल्याची जाणीव झाली. त्याला त्यांनी केलेले सर्व कर्म, वाईट गोष्टी आठवू लागल्या. त्यानंतर त्यांच्यात युद्ध झाले. परंतु नरकासुराचा मित्र जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्याला मारणे कृष्णासाठी सुद्धा अशक्य होते. म्हणून कृष्णांनी आधी मुरारी नावाच्या त्याच्या राक्षसी मित्राला युद्धात हरवून त्याचा वध केला. कृष्णाने मुरारी राक्षसाचा वध केल्यामुळे कृष्णाचे एक नाव हे मुरारी सुद्धा आहे. मुरारीचा वध केल्यानंतर नरकासूर आणि कृष्ण मध्ये युद्ध झाले आणि त्या युद्धात नरकासूर हा हारला. एकाच विष्णूचे अवतार आहोत, पण मी माझ्या चुकीच्या संगतीमुळे आणि कर्मामुळे राक्षस बनून राहिलो आणि तू कृष्ण म्हणून आणि देव बनून राहिला. त्यावेळी नरकासुराने कृष्णाला सांगितले की तू मला मारत नसून तू माझ्याशी वाईट गोष्टींना आणि मी केलेल्या कर्माला मारतो आहेस. परंतु माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आजचा दिवस हा खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरी करावे आणि लोकांनाही ह्या उत्सवाबद्दल कळू दे, म्हणजे तेही यातून काहीतरी शिकतील आणि वाईट कर्म करण्यापासून लांब राहतील. त्यांना सद्बुद्धी होईल असे त्याचे म्हणणे ऐकून झाल्यावर कृष्णांनी त्याचा वध केला. अशी ही या नरक चतुर्दशी दिवसाची कहाणी आहे, यामागची धारणा आहे आणि
म्हणून आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवून हा दिवस साजरा केला पाहिजे आणि आपल्यातील असलेल्या वाईट गोष्टी आणि कर्म ह्यांचा सुद्धा नाश केला पाहिजे आणि तेथून पुढे चांगले कर्म धर्म दान करून आपले आयुष्य चांगले पाहिजे हीच भावना हा सण साजरी करण्यामागे आहे. तर नरक चतुर्दशी तारीख आणि वार कोणत्या दिवशी आहेत ते पाहूया. यावर्षी 2023 रोजी तारीख आणि वार हे यावर्षी 12 नोव्हेंबर वार रविवार 2023ला आहे. ही चतुर्दशी अश्विन अमावस्याला असते. ही नरक चतुर्दशी 12 नोव्हेंबर 2023ला संध्याकाळी 6:03 सुरू होणार आहे. ती 13 नोव्हेंबर 2023ला सकाळी 5:27 संपणार आहे. ह्या दिवशी संध्याकाळी 2:44 अमावस्या सुरू होऊन ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 13 नोव्हेंबर 2023 वार सोमवारला 2:56 ही अमावस्या संपणार आहे. तर वर्ष म्हणजे अभंग स्नान सकाळी उठून ज्या मुहूर्तावर आंघोळ करायची असते ती वेळ आपण बघणार आहोत. तसेच हे स्नान पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जरी केले तरी चालते. अभंग स्नान मुहूर्त हा पहाटे 5:05 सुरू होऊन तो 6:27 आहे. फक्त 1 तास 22 मिनिटांचा अवधी ह्या वर्षी आहे. आता आपण बघूया की अभंग स्नान हा का करावा आणि कशा प्रकारे हे अभंग स्नान केल्याचे फायदे काय आहेत. अभंग स्नान हे आयुर्वेदिकनुसार खूप महत्त्वाचे असते. आपल्या शरीरातील रक्ताशी रिलेटेड आणि त्वचेशी असलेल्या समस्या ह्या दूर होतात. तसेच अजून एक गोष्ट म्हणजे की नरकासुराचा वध केल्यामुळे कृष्णाच्या अंगावर त्याच्या रक्ताचे शिंतोडे उडाले होते. ते अंगावरती रक्त धुण्यासाठी कृष्णाने अंगाला तेल लावले आणि त्यानंतर रक्ताचा वास येऊ नये म्हणून यासाठी सुगंधित उटणे लावले. म्हणून स्नान करण्याची अशी प्रथा पडली आहे. आणि असेही म्हणले जाते की जो कोणी या दिवशी उशिरा स्नान करेल त्याला नरकाचे द्वार दिसेल म्हणजे नरक प्राप्ती होईल आणि जो अभंग स्नान करेल त्याला स्वर्ग प्राप्त होईल असेही म्हणले जाते. तसेच दिवाळीमध्ये थंडी सुद्धा असते. त्यामुळे आपल्या शरीराला वातपासून बचावही होतो आणि तसेच बरेच फायदे ह्या अभंग स्नानाने होतात. ते आपण बघणारच आहोत. पण हे स्नान पहाटे ब्रह्ममुहूर्तावर करायचे असते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत असतो. ह्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. अशा प्रकारे हे अभंग स्नान केले जाते. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून पायापासून सुरुवात करून डोक्यापर्यंत तेल लावायचे असते. हे तेल थोडे कोमट असायला हवे. तसेच तुम्ही तुमच्याकडे असलेल्या खोबरेल किंवा चंदनाच्या तेलाने संपूर्ण शरीराची छान अशी मालिश करून घ्यायची आहे. बायकोने नवऱ्याला, आईने मुलाला अशा रीतीने हे तेल लावायचे आहे आणि ते तेल पूर्ण अर्धा तास शरीरामध्ये जिरू द्यायचे. अर्धा तासाने पुन्हा पायापासून मानेपर्यंत सुगंधित उटणं म्हणजेच उटणे लावावे. ह्या उटण्यांमध्ये बाकूचे, चंदन, कपूर, काचरी अशा आयुर्वेदिक घटकांचा समावेश असतो. म्हणून उटणे लावून हा तेलाचा चिकटपणा काढायचा असतो. तर उटणे लावून झाल्यावर कोमट पाण्याने आंघोळ करावी. साबणाचा उपयोग करू नये. कोमट पाण्याने मस्त संपूर्ण अंग हे शेकले जाते म्हणून कोमट पाणी वापरावे. अशा रीतीने अभंग स्नान केले पाहिजे.
पूर्ण शरीराला व्यवस्थित तेल लावून मालिश केल्याने त्वचेमधील वाताचे प्रमाण हे कमी होते. उटणे लावल्याने शरीराची चांगली मसाज होते. त्यात आयुर्वेदिक घटक असल्याने त्याचा फायदा होतो. घामाचा येणारा दुर्गंधी नाहीसा होतो. शरीरातील एक प्रवाह सुरळीत व्हायला लागतो. तारुण्य टिकून राहते. निरखून येते. त्वचेला तजेलता आणि चमक येते. त्वचेतील कोरडेपणा नाहीसा होऊन त्वचा मुलायम आणि सॉफ्ट होते. त्वचेशी असलेले बरेच प्रॉब्लेम ह्यांनी नाहीसे होतात. तर अशा प्रकारे दिवाळीतील हे अभंग स्नान खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर त्याचे खूप सारे फायदेही आपण बघितलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.